कारण काही केसेसमध्ये मी असंही बघितलं आहे की वडील गेलेत आणि मुलं बाळ त्या संपत्तीसाठी आईला घराच्या बाहेर काढलंय हो, किंवा आईच्या नावावर संपत्ती म्हणजे आई गेली तर वडिलांना बाहेर काढलाय. त्यांनी सांगितलं नाही आता आमचं आहे तुम्ही जा म्हणून. आणि ही चूक बरेच जण करतात विलमध्ये. म्हणून दोघांनी हाच विचार केला पाहिजे. विशेषतः आईवडिलांनी एक विचार करा की तुमची जर दोघांची जर संपत्ती वेगवेगळी असेल तर 2 विल बनवू शकता. हो, हरकत नाही, कारण तुम्ही वेगवेगळे मालक आहात त्यामुळे ते पण बनवा. कंबाईन जर प्रॉपर्टी असेल तर 1 विल बनवा, पण त्यामध्ये क्लिअर लिहा की माझ्या पश्चात ही किंवा हिच्या पश्चात मी आणि त्याच्यानंतर मग मुलांसाठी दोघांच्या पश्चात मग ते मुलांचं होणार. ते सगळं तुम्ही व्यवस्थित त्यामध्ये लिहा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विल बनवण्याच्या अगोदर मुलांबाळाशी संवाद साधा. त्यांना हिंट द्या, त्यांना कल्पना द्या की बाबा रे तुझं एवढं चांगलं आहे, तुझं असं याला एवढा सपोर्ट आहे, तुला काय वाटतं काय करावं काय नाही, या दृष्टीने हे तुम्ही डिस्कस करा. पण विल बनवल्यानंतर त्याची कॉपी मात्र ज्यांना कोणाला तुम्ही देणार आहात त्यांना ती कॉपी कृपया देऊ नका. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.